अजित पवार गटाचे नेते आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नका यासाठी भोंदू खरातनं तटकरेंना फोन केला होता असा गंभीर आरोप आता होऊ लागलाय। पाहुयात एक रिपोर्ट। बंदुगिरी आणि तंत्रमंत्राबरोबर बलात्कारी खरात महाराष्ट्र सरकारमध्ये कुणी मंत्री असावं किंवा कुणी नको याचे आदेश देत असल्याचं आता समोर येऊ लागलंय। मागच्या काही काळामध्ये अनेक बडे नेते खरात पुढे लीन झाले, मात्र खरातच्याच मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे खरातला जुमानत नव्हते। ही गोष्ट खरातला खटकत असल्यामुळे कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका असा फोन खरातने तटकरेंना केल्याचा आरोप विकास लवांडे यांनी केलाय। सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे अशोक खरातचा अडथळा ठरत होते। माणिकराव कोकाटे कधीही त्या अशोक खरातकडे गेल्याचं कुठेही फोटो नाहीत, कुठेही चर्चा नाही। याच अशोक खरातने सुनील तटकरेंना जेव्हा सरकार स्थापन होत होतं त्यावेळेस माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये अशा पद्धतीचे फोन केलेले आहेत। सुनील तटकरेंनी सांगावं की किती वेळा अशोक खरातने तुम्हाला विनवण्या केल्या किंवा फोन केले माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून। रुपाली चाकणकरनी सुद्धा त्याच्यामध्ये आग्रह धरलेला होता। विकास लवांडेंनी गांडोळाप्रमाणे आपली वळवळ बंद करावी, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। महाविकास आघाडीचं सरकार होतं, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेब होते आणि जलसंपदा मंत्री आणि त्यावेळेला राष्ट्रवादी एकत्रित असताना प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेब होते। त्यावेळेला त्या ट्रस्टला आश्रमाला पाणी देण्यात आलं। त्यामुळे ज्या तथ्याने ते राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना सहआरोपी करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि तत्कालीन प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांना देखील सहआरोपी करण्यात यावं। एक मात्र खरं आहे की सिन्नर तालुक्यामधले बहुतांश लोक हे भोंदूपासून सावध होते। तुमचे गावातले लोक किंवा इथले तालुक्यातले लोक येत होते का त्याच्याकडे? अजिबात नाही। तालुक्याच्या लोकांचा त्याचा विश्वास नाही, कारण एक दोन प्रकरण लोकांनी पाहिलं आणि मुळे त्याची पार्श्वभूमी माहिती असं ना, तालुक्यातलं कुणी गेलंच नाही, गावातले कुणी गेले नाही तर तालुक्यातले जातील कशाला। त्यामुळे अद्याप तरी भोंदू सोबत सिन्नरचे आमदार कोकाटेंचा एकही फोटो वा व्हिडिओ समोर आलेला नाही। खरातची पार्श्वभूमी माहीत असल्यामुळेच सिन्नरवासीय आधीपासूनच दूर राहायचे असं स्थानिक लोक सांगतात। त्यामुळे खरात खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणातही हस्तक्षेप करत होता का याचाही तपास होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।